आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। संविधान बदलणार हा आरोप खोटा, 10 वर्षात संविधानाला हात लावलेला नाही, अमित शहांनी अकोल्याच्या सभेतून विरोधकांना उत्तर दिलं। आयकराच्या धाडीमध्ये शिंदेंच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, भाजपसोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील, शिंदे म्हणाले। आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, शिंदे दाढी खाजवत रडायला लागले होते, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। मुंबई उत्तर पश्चिम मधून सेनेकडून वायकरांना उमेदवारीची शक्यता, मात्र संजय निरुपम यांच्यानंतर आता वायकरांच्या उमेदवारीला सुद्धा मनसेचा विरोध। शालिनी ठाकरे यांच्याकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध, निरुपम यांचा महाराष्ट्रद्रोही तर वायकरांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख। भाजपा 200 पारही जाणार नाही, 10 वर्ष भाजपकडून फक्त धर्मावरच प्रचार, भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका। केंद्रामध्ये आमचं सरकार येणार, कायदेशीर कारवाई होणार, 4 जून नंतर मोदी शहा दिसणार नाहीत, संजय राऊतांचा भाजपला इशारा। संजय राऊतांना काहीही काम राहिलं नाही, महाराष्ट्रातील जनता त्यांना मनावर घेत नाही, काही फाईल असतील तर त्यांनी न्यायालयात जावं, सत्ता येणार हे त्यांचा दिवास्वप्न आहे, त्यांना पाहत राहू द्या, शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना टोला। अर्धवट माहितीच्या आधारे संजय राऊतांची वक्तव्य, शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न, राऊतांच्या आरोपानंतर प्रवीण दरेकरांची टीका। मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होतं ते आधी सांगा, तुम्हाला अटक होईल म्हणून फडणवीसांनी शिंदेंवर दबाव टाकला, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर पलटवार। ठाण्यामध्ये शिंदेंची युवा सेनेचं आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये आंदोलन, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक।